गाईज, तर वेलकम बॅक टू वैभव गाडेकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर आता मी आलो आहे सध्या धाड बुद्रुकमधील आमच्या गावात श्री संताजी महाराज मंदिरात. तर आज संताजी महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमासाठी मी आलो आहे. तर चला तर आपण कीर्तन बघूया. म्हणजे सुखप्राप्ती होते, पण ती शरणागती तनाने, मनाने, धनाने, काया वाचा मनाने व्हावी लागते. सद्गुरूंना सर्वस्व अर्पण करावे लागते. आता सर्वस्व अर्पण करणे फार अवघड आहे. आपण गुरुंसाठी दक्षिणा सुद्धा देत नाही, तर सर्वस्व कधी अर्पण करणार? काही पठ्ठे तर गुरुच्या धंद्रावर लक्ष ठेवूनच असतात. एक उदाहरण सांगतो कधी करा. एका गुरुंना 2 शिष्य होते. त्या दोघांची सारखी भांडण व्हायची. गुरु म्हणायचे, अरे भांडू नका. पण भांडायचे. मग गुरुने विचारले, तुम्ही का भांडतात? हा म्हटला, गुरुदेव, सर्व सफरचंद फळे हाच घेतो, मला एकही देत नाही. तो म्हणाला, गुरुदेव, सर्व दक्षिणा पेढे हाच घेतो, मला एकही पेढा देत नाही. मग गुरुने त्यांना सफरचंद फळे दक्षिणा पेढे कशी वाटून घ्यायची हे शिकवले व दोघांना 2 पाय वाटून. उजव्या पायाची जनसेवा तू करायची, उजव्या पायाकडील फळे सफरचंद पेढे दक्षिणा तू घे. डाव्या पायाची जनसेवा तू करायची, डाव्या पायाकडील सफरचंद पेढे दक्षिणा तू घ्यायची. असं म्हणून गुरुने त्यांचं भांडण मिटवलं. आता काही टेन्शन आहे का? एक दिवस गुरु भिंतीला पाय टिकून पाय पसरून निवांत बसले. बसल्या गुरुने डावा पाय उजव्या पायावर टाकला. तेवढ्यात उजव्या पायाला शिष्य टिकला. तो म्हणतो, काय त्याचा पाय माझ्या पायावर, त्याचा पाय माझ्या पायावर. मग त्या शिष्याने एक दांड घेतलं आणि जे गुरुचा डावा पाय ठोकायला सुरुवात केली, त्याच्या पायाला आणि मारतो कोणाच्या पायाला? पाय बघून सुजावला, दांडकं फिरलं गेला. थोड्या वेळाने डाव्या पायाला शिष्य पिता. तो काय करतो, काय आपला पाय बंद सुजले. त्याने गुरुला विचारलं, गुरु, काय झाले माझ्या पायाला, काय सुजला? गुरुने सांगितले, तुझा पाय त्याच्या पायावर गेला. हा म्हणतो, असं वय बर बघतोच. थोड्या वेळाने गुरुने उजवा पाय डाव्या पायावर ठेवला, उजवा पाय डाव्या पायावर ठेवला. डाव्या पायावाला शिष्य तिथं होता. ते दांड घेतलं, जे गुरुचा उजवा पाय ठोकायला सुरुवात केली, गुरु म्हणतात, अरे मारू नको. हा म्हणतो, गुरु थांबा, मग तोच त्याच्या पायाकडे आणि मारतो कोणाच्या पायाला? त्याने तरी पाय टोकून सुजावला होता, याने तो पाय तुकडा काढला. अशा शिष्याला ब्रह्मप्राप्ती होत असते का? नाही.
ते विठाल
अरे काला आमच्या लेकराचं मुलगा बघा. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, 1 दिवसाचा कार्यक्रम असला त्याचा काल करू शकतो, 2 दिवसाचा कार्यक्रम असला त्याचा काल करू शकतो, 3 दिवसाचा कार्यक्रम असला त्याचा काल करू शकतो, 3.5 दिवसाचा कार्यक्रम असला त्याचा काल करू शकतो, 5 दिवसाचा कार्यक्रम असला त्याचा काल करू शकतो, 7 दिवसाचा कार्यक्रम असला त्याचा काल करू शकतो, कधी कधी 12 दिवसाचा तपोवनचा कार्यक्रम असतो त्याचा काल करू शकतो, कधी कधी महिन्याचे गंगा स्नानचा कार्यक्रम असतो त्याचा काल करू शकतो, कधी कधी 4 महिन्याचा चातुर्मासाचा काकड्याचा कार्यक्रम असतो त्याचा काल करू शकतो. आणि आज आपण संतांनी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तचा काल काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. काल्याच्या कीर्तनात कोणते चरित्र गावे? घोड्याच्या नामाचे गोर कंसाने हातात धरले होते. एवढं प्रेम बहिणीवर होतं. फटाकडे वाजत होते, नाच गाणे चालू होते, वेगवेगळे दिखावे दाखवल्या जात होते. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली की देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ आहे. कंसाने हातातले दोर सोडून दिले, तलवार उपसली आणि वार करणार. स्त्री हत्या करणं चांगलं नाही. देवकीला जेवढे मुलं होतील तेवढे आम्ही तुला देऊ. कंसाने विश्वास ठेवला. दोघांना जेलमध्ये ठेवले. कंसाने देवकीचे 6 बाळ मारले. 7वा बाळ योग मायेने नेला. आता 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण जेलमध्ये प्रगट झाले. भगवान श्रीकृष्ण हे जन्मल्याबरोबर वडिलांसमोर बोलू लागले. काय बोलू लागले? नगाच्या घराला नगाच्या गोकुळाला नगाच्या घराला नगाच्या गोकुळाला नगाच्या घराला नगाच्या गोकुळाला
एकदा दोन मोबाईल एसटीचे बाकडे बसले. ही तिच्याकडे पाहती, ती हिच्याकडे पाहती, ही तिच्याकडे पाहती, ती हिच्याकडे पाहती. ती म्हणते कुणाची का तू? ही म्हणते दाटची. दाटची वय दाटची दुकानाला ती बसुडी नाही का तिथो असू वय तिथं तर नाही नंद हवेली दिली. बघा हे मोबाईल बिघडणारा अजूनचा. तशी गोकुळात परच्या पसरली की नंद बाबाला मुलगा झाला, नंद बाबाला मुलगा झाला. गोपी फेर धरून नाचू लागल्या. सर्व गोपाळांनी ढोल ताशा वाजून किती सांगू मी सांगू, किती सांगू मी सांगू, आधी Hey!
अरे वा, 4,000 काढतो. 4,000 काढतो, रस्त्याने निघतो. एक तास नाही राव, एवढे लोक आहे, 4,000 कायला द्यायचे? 2च देऊ. म्हणतात येतो, अरे बापरे पलीकडे, आपण 2 देऊ, काय करणार? 1च देऊ. मी काउंटर कशी जातो म्हणतो 150ची पावती फाडा. आता फाडणार कितीची होता? फाडली कितीची? 150. आता नंदबाबांनी दान धर्म करायला सुरुवात केली. जिकडे तिकडे आनंद झाला. आता आपल्याला टाइम कमी राहिलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला कृष्ण लवकर मोठा करावा लागेल. आता कृष्ण मोठा झाला. कृष्णाने सर्व गोपाळांना एकत्रित केले. कृष्ण म्हणाला, काय तुम्ही काही दही दूध कोणी खाता की नाही? गोपाळ म्हणाले, अरे कृष्णा, कायचं दही, कायचं दूध? दूध जातं डेअरीला, चहा आमच्या डेअरीला. आम्ही खातो चहा पाव, आमचं वजन 8 पाव. मग कृष्ण म्हणाला, आता आम्ही तुम्हाला सर्वांना दही दूध कोणी खायला देऊ. हे म्हणाले, कुठून? कोण देणार आपल्याला खायला? कृष्ण म्हणाला, अरे आपल्याला पुरी नको रे बाबा, लय मार भेटतोय पकडल्यावर. कृष्ण म्हणाला, तुला कसं माहिती रे? अरे मी आता एक कापडने कुरडई चुरून खाल्ली होती. ताईने असं मारलं, माठी पाकचा सगळा भाग लाल झाला येड्या. पुरी नको. कृष्ण म्हणाला, अरे तू चोरी केली, पकडल्यावर मार खाल्ला ना, त्याच्या आधी खाल्ला तू म्हण नाही, मग आता आपण पकडायचंच नाही म्हणे. गोपाळ म्हणाले, बघ चल ठीक आहे. मग हे सर्व एका गवळीच्या रात्री दही दूध दाणे खायला गेले. सर्वांनी पोट भरून दही दूध दाणे खाल्ले. सकाळची पहाट झाली. गवळीने आळस दिला. गवळणीने आळस दिला. कृष्ण म्हणाला, अरे काळा गवळण दिसली. सगळे चकाट धूम पडून आले. सकाळी सगळे गवळण त्या गवळीचे घेतले. काय झालं ग? चोरी झाली. कधी झाली? रात्री झाली. तू काय करत होती? झोपली होती. उठली नाही का? नाही उठली. अगं तुझ्या जागेवर जर मी असते ना, तर त्या चोराला तिला बघून ठेवलं असतं. आणि हे कृष्णाच्या गुप्तहेराने ही बात कृष्णाला सांगितली. कृष्ण म्हणाला, असं होय, ठीक आहे. मग कृष्णाने रात्री त्या गवळणीच्या घरी गेला. गवळणीच्या घरी गेला. त्या गवळीच्या वेळीची आणि त्या गवळ्याच्या दाढीची गाठ बांधली आणि जाताना मोठ्याने वाऊ केलं. गवळी टचकून उठला. त्याच्या गाडीची गाठ होती, त्याच्यामुळे त्या गवळीची विणी खेचली. तुम्ही त्या अवकाशाने विणी खेचता. हम तूच नाही दाढी खेचली, तूच नाही दाढी खेचली. हे गवळ्याची खेचाखिची चालू लागली. मग हे म्हणले, थांबा आता पो. मग हे दिवा लावण्यासाठी निघाले. पण कृष्णाने दिवा विझून टाकला होता. देवाची जागा ही बदलून टाकली होती आणि जी काटशीट होती ती दुसरीकडे कुठेतरी ठेवून दिली. हे दोघं इकडे तिकडे फिरू लागले. ती गवळण होती उंच, हा होता ठेवू. आज करू लागला. धरायचे पण दिवा काय सापडला. आता एकच गाठी लागली. कृष्ण म्हणाला, आता ही गाठी संपली तर पिक्चर बंद होईल. मग त्यांचा तो दिवा सापडला. त्यांनी त्या काठीने तो दिवा पेटवला.
ते म्हणाले आता आपण बी कापून टाकू. ते कापायला लागले पण बिनी काय कापल्या जाय. मग म्हणे आता जाळून टाकू. मग हे जाळायला लागले पण गाठी काय जाळ्या जाय. हे सकाळचे 8:30 वाजले. शेजारचा राम सांगला, सकाळचं नाही तू धडा काही काढायचा नाही का? शेणकूर करायची नाही का? उठा. गणपतने हळू जाळू वाढले. कुठं उघडले? गणपत म्हणतो राम भाऊ तू एकटाचे का रे? राम भाऊ म्हणतो हा हा मी एकटाचे तुम्ही उठा. अरे हळू म्हणा घटना बोलू म्हणा. मग गणपत म्हणा इकडे ना. राम भाऊ चुप करतात. रामू म्हणाले काय येड्यांनो काय नाही गाठ मारून घेतली काही वाटत नाही शिवा. अरे कापूस ना बोलू नको ना. अरे ही गाठ नाही हा. मग रामभाऊ म्हणाला तुमच्यापैकी कृष्णाला कोणी काही बोललो होतं का? हा म्हणतो मी नाही रे बाबा मी नाही बोललो. ती गवळ म्हणजे हा कालच्या गवळीच्या घरी चोरी झाली. मी म्हटलं त्या पोराला खाटाला जाऊन ठेव. हा म्हणजे मग बरोबर हे कृष्णानेच केलं. मग म्हणे आता याला काय उपाय? म्हणजे याला काय फक्त नंद बाबा म्हणजे का आता असं जायचं म्हणे हा. मग लोक काय म्हणतील म्हणजे मग मी तुमच्या अंगावर घुंगडी टाक. मग यांनी घुंगडी टाकली रस्त्याने निघाली. गोपाळ म्हणाले कृष्णा पिक्चर बाहेर आहे पण घुंगडीच्या आतमध्ये कृष्णा म्हणाला काळजी करू ना. हे एका वाळवटीला ऑर्डर दिली. नंद म्हणाले काय अडे नो काय गाठण बांधून घेतली काही वाटतं का नाही? ते म्हणजे नाही म्हणजे अरे ते सोडा पण गाठण सोडा. मग ही नीती गाठण सोडली. गाठण लगेच सुटली. अशा प्रकारे कृष्णाने आता लीला करायला सुरुवात केली. आता यशोदे मातेला कळालं. यशोदा माता म्हणाली कृष्णा त्या गवळीची वेणी त्या गवळ्याची दाढी गाठण. कृष्ण म्हणतो बघ नाही किती हागो भीते विहिरीची गाठ दाढ चिपातून बनली की. यशोदा माता म्हणाली कृष्णा मी तुझी आई आहे मला सगळं कळतं. मग यशोदा माता म्हणाली आता उद्यापासून तू गाय चारायला तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन कृष्णा भगवानने काना केला व गोपाळांनी खाल्ला. आज संताजी महाराजांनी काना केला व आपणा सर्वांना खायला. ना तरी बालक बोबडा बोली कावा उडा चुका पामुली ते चोद करुणी माऊली रिझे देवी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा संताजी महाराज जगणारे यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा साईबाबांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझे गुरुवर्य बाल योगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा
आजी आजोबांचे चरणी अर्पण करतो. गायकांचे आभार मानतो, मृदंगाचार्यांचे आभार मानतो, पीटी मास्टरचे आभार मानतो, विनेकरांचे आभार मानतो, साऊंड सिस्टीमचे आभार मानतो आणि युट्यूब वाल्यांचे आभार मानतो आणि तुमच्या सर्वांचेच आभार मानतो. या ठिकाणचे कार्यकर्ते त्यांचेही आभार मानतो आणि तुमचेही आभार मानतो. शिवेला पूर्ण विराम. हॅलो गाईज, तर कार्यक्रम अशा पद्धतीने पार पडलाय. तर चला घराकडं मग. बाय बाय. तर भेटूया संध्याकाळच्या पुढल्या कीर्तनाच्या वेळेस. तोपर्यंत बाय बाय.